गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा संकष्ट चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतंही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश देखील मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत 21 संकष्ट चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते. आता आपण देखील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पाची पूजा फक्त मनोभावी केली तरी पण चालेल. आता मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे, गरिबी ही दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता अगोदर आपण भगवान श्री गणेशांची काही कथा बघूया. भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोकपरंपरेत याला शुभलाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्याचसोबत गणपतीला तुळस का अर्पण केले जात नाही हे देखील सांगितलं आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याचे 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसासोबत होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान श्री गणेशांकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले. पण ही गोष्ट गणपतीपासून काही फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीसोबत लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत 5 लोकप्रिय कथा आहे. पहिली कथा. पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत वैकल्य केले.
या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीजींच्या व्रतकैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली. शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून श्री गणेशाची निर्मिती केली. तसेच एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले, ज्याचं डोकं सर्वात पहिलं सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावरती लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात तिथे भगवान शिवशंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले, तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. मग गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता. तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले, असे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. तिसरी कथा. एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले. असे ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ साठवले. तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. चौथी कथा. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं ही जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागीतून ते तुटायला लागले. कुणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचं अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले होते. कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मोदक मागू लागले. जेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षाही वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे.
आता आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ही ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया लिहायला विसरू नका. तर ही गणेश पुराणामधील अंगारकी चतुर्थीची कथा आहे. देवेंद्रांकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्रा, मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणेच श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातली ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला मोठा आनंद आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय अशी आहे. ती कथा तू आता श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हे भरद्वाज नावांच्या ऋषींचा होता. भरद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करत. एकदा हे भरद्वाज ऋषी पहाटे पहाटे क्षिप्रा नदीवर स्नानास गेले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करत होत्या. त्या सर्वांग सुंदर, कमनीय, नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भारद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झाले नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात समावून घेतले. झाल्या प्रसंगाने भरद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले, नित्याचे स्नान केले, झालेल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषीवीर्यांपासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ, लालसर रंगाचा, तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा हा तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भरद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींनी जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपल्या पितापुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भरद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीकाठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भरद्वाजाने त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतला. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली. त्या पितृ आज्ञेचा आदर करत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना, जप तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी आणि वारास तू मला प्रसन्न होऊन हे दर्शन दिलंस तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भौम या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल
आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भरद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. तेव्हापासून भगवान श्री गणेशांची अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत हे आवर्जून केले जाते आणि हे व्रत केल्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते. शंकर आणि बेल, विष्णू आणि तुळस, लक्ष्मी आणि कमळ, तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे. गणपतीला या दुर्वा इतक्या प्रिय का? या संदर्भात जेव्हा कार्तवीर्याने ब्रह्माजींना तसा प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या प्रश्नास उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, फार फार वर्षांपूर्वी जांब नावाच्या एका नगरात एक सर्व गुण संपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या सर्व गुणयुक्त, नम्र आणि सुशील पत्नीचे नाव होते समुद्रा. राजा राणीची ती जोडी अत्यंत नावाजलेली होती, कारण ते दोघे मोठे दान धर्म करायचे, यात्रा करायची, दाने द्यायची. एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला. तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता. त्याच्या अंगावर धड वस्त्र पण नव्हते. त्या ब्राह्मणाची ती दयनीय अवस्था पाहून राजा राणीला दया आली. त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्याचे नाव विचारले. त्याने सांगितलेले ते त्याचे नाव आणि तो त्याचा दैन्य अवतार पाहून त्या दोघांना तो प्रचंड मोठा विरोधाभास पाहून क्षणभर हसू आले. काय रे तुझी ही अवस्था? नाव काय आणि अवस्था काय? असे म्हणून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखावला गेला. तो रागवला आणि त्याने सुलभास, तू बैल होशील, लोक तुला राबराब राबवून घेतील, असा शाप दिला. एका दरिद्री ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा पतिव्रता राणीला राग आला. तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी, दुराचारी, चांडाळीन होशील असा शाप दिला. दुर्दैवाने त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरे झाले. राजा बैल, ब्राह्मण गाढव, तर राणी चांडाळीन झाली. बैल कोणाकडे तरी राबू लागला, गाढव उकिरडे फुंकू लागले, चांडाळीन सुद्धा उपाशी तापाशी फिरू लागली. एकदा काय झाले, दैवयोगाने हे तिघेही कळत न कळत नगराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले. तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. लोक देवदर्शन, पूजा इत्यादी करण्यासाठी मंदिरात ये-जा करत होते. दिवसभर त्या भागात फिरून सुद्धा त्या बैल आणि गाढवाला काही खायला मिळाले नाही, ना त्यांना पाणी पिण्यास मिळाले. दोघांनाही उपवास घडला. तिकडे त्या चांडाळणीची देखील अवस्था ही तशीच झाली होती. त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले. अंगाला थंडी वाजू लागली. चांडाळणीने जवळपासचा पालापाचोळा गोळा करून शेकोटी केली आणि ती पेटवली. शेकोटी फुंकता फुंकता त्या गवतामधील एक दुर्वांकुर दूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवरती पडला. तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तेथे आले. चांडाळणीने गोळा केलेला पालापाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळते का शोधावे या प्रयत्नात हरळी खात असताना त्या बैल आणि गाढव यांच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले. त्यातल्या दुर्वा या नेमक्या गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या. त्या तिघांकडून दिवसभराचा उपवास आणि दुर्वांकुराची पूजा ही अशा प्रकारे घडली. त्यामुळे गणपतीला त्याचा मोठा आनंद झाला. तेवढ्यात आता रात्र आहे, मंदिरात कोणी नाही. पुजारी पण ओरीवर येऊन झोपलाय. हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळीन मंदिरात गेली. ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि गाढव आले. त्यांनी पण देवापुढचे हार, दुर्वा, फळे खायला सुरुवात केली. ते पाहून चांडाळणीने रागाने आपल्या हातातील काठी गाढवाच्या पाठीवर मारली. ते ओरडले आणि काय, पुजारी जागा झाला. पाहतो तर काय, बैल, गाढव आणि ती चांडाळीन देवापाशी. त्याने रागारागाने त्या तिघांना मार मार मारून बाहेर काढले. मार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून मंदिराला प्रदक्षिणा झाल्या. 3 प्रदक्षिणा घडल्या. तिकडे पुजाऱ्याने पुन्हा सर्व मंदिर धुतले. देवालाही नव्याने अंघोळ घालून देवाची पूजा बांधली. ते उपवास, प्रदक्षिणा आणि 2 वेळा स्नान घडवणाऱ्या त्या तिघा जीवांची गणेशास मोठी दया आली. त्याने त्यांच्या दुर्वांकुर पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेश लोकी घेऊन येण्यासाठी आपले गणेश दूत अनेक दिव्य असे विमान पाठवले. हा असा चमत्कार पाहणाऱ्या त्या पुजाऱ्याने व इतर काही लोकांनी गणेश दूतांना असा प्रश्न विचारला की, हे गणेश दूतांनो,
या 3 जीवांच्या हातून नेमके असे कोणते पुण्यकारक कर्म घडले की त्यांना घेण्यासाठी प्रत्यक्ष गणेश लोकात दिव्य असे विमान यावे? कृपा करून आपण ते रहस्य आम्हास सांगा. आम्हासही श्री गणेशाचा असा वर हवा आहे. त्याच्या चरणी ठाव मिळावा अशी आमची इच्छा आहे. बैल, गाढव आणि चंडाळी यांना घेण्यासाठी जे गणेश दूत आले त्यांना जेव्हा या तिघांचे कोणते कर्म त्यांना मोक्षास नेत आहे असे विचारले असता गणेश दूत म्हणाले, कळत न कळत त्यांच्या हातून श्री गणेशाचे जे दुर्वांकूर पूजन झाले त्याचा हा प्रताप आहे. त्यामुळे आपण देखील भगवान श्री गणेशास दुर्वा या आवर्जून अर्पण कराव्यात. यामुळे आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते. तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.